ब्लॉग नक्कीच कंटिन्यू करा. तुम्हाला त्या मॉलमध्ये काय काय आहे काय नाही ते कळेल आणि तुम्ही पण त्यानंतरनं जाऊ शकता. आणि क्रिसमस डेला खूप सुंदर सजवलं आहे, त्यासाठी मी तुम्हाला दाखवते, त्याच्यामुळं ब्लॉग कंटिन्यू बघा. हे बघा आता आम्ही चाललो मॉलमध्ये, तुम्हाला दाखवते नाव. Already we seen that now. They have been saying since 10 minutes. क्रिसमससाठी तर खूप छान असं लोकेशन आहे की आपण जसं की फोटो काढू शकतोय मुलांचे वगैरे. सो ब्युटिफुल लोकेशन, नक्की विजिट करा. इथं माझ्या परीला एवढी भूक लागली होती की सांगायचं कामच नव्हतं. मग नंतर ना दीदी आली होती, दीदीने हलवा आणला. मग तिने हलवा खाल्ल्यानंतर ना आम्ही मॉलमध्ये फिरायला गेलो. तोपर्यंत बिचारी तोंडात बोट घालूनच फिरत होती. मग नंतर ना आमचे फोटो सेक्शन चालू झालं की जसं की परीला थांबवलं. परीचे पप्पा म्हणतात फोटो काढ गं, फोटो काढ गं, पण ती बिचारी काही थांबायलाच तयार नाही. मग आम्ही कंटिन्यू पुढे गेलो. इथून आम्ही आतमध्ये एंट्रीला चाललो होतो. सगळेजण म्हणतात झाले आता ब्लॉगर, नुसते व्हिडिओ काढते वगैरे वगैरे, नाही का. मग इथून आम्ही आत चाललो. तर म्हणले छोटे छोटे शॉर्ट घ्यावं, जसं की तुम्हाला कुठून एंट्री करायची. इथं आम्ही जेव्हा फर्स्ट टाईम गेलो होतो तेव्हा मम्मीला तर पायऱ्यासुद्धा चढायला येत नव्हत्या ना, अशी घाबरत होती. आता बिंदास, एकदम बिंदास चढते, आता काय वाटत नाही. आणि ते आता आमच्या अजून ते नुसते इकडं तिकडं पळायसाठी त्यांना, आणि त्यांना ते एवढं छान वाटत होतं नाही का, नुसतं इकडं तिकडं परीला म्हणतात खूपच चांगलं वाटत होतं. आणि आम्ही नुसतं इकडं तिकडं बघत होतो काय घ्यायचं का. पण आमच्या टाईपमध्ये एक पण नव्हतं, एवढं बजेटमध्ये होतं ते सगळं की काही घेऊच नाही वाटलं. त्याच्यामुळे आम्ही काही घेतलंच नाही, फक्त फिरलो. मागच्या वेळेस पण जेव्हा आलो होतो फक्त फिरलो होतो. इथं परीसाठी घे म्हणत होते, आम्ही परीला गेलतो बघायला, पण काय एवढ्यासाठी एवढे पैसे घालावं असे वाटले नाहीत मला, म्हणून मी काही घेतलं नाही. म्हणलं जाऊन दे, आपलं तिकडं घेऊया दुसरीकडंच. नाही एवढे पैसे घालून कोण घेत बसले. म्हणलं जाऊन दे, आपल्या जशी परिस्थिती तसं आपण घेणारच. आता एवढी काय परिस्थिती आपली चांगली नाही, त्याच्यामुळे आपण चला जाऊयात म्हणलं. नुसतं बघून तरी येऊयात, बघायला काय जाते कुणाचं, नाही का. बघून आलो, परत बाहेर आलो. मग बघतो इकडं तिकडं कसं काय. याच्या आधी आम्ही आलो तरी पण चलो टाईमपास.
इथं मग लेकरांसाठी, आमच्या परीसाठी आणि बब्बूसाठी खेळायसाठी. ह्यांना इथे एवढं छान वाटायला, कुठं बसून कुठं नाही, एवढं छान की सगळीकडे नुसतं फिरायला आली. आणि बाबडे तरी तिथून उठायचं नावच घेईना. इथं बसला, उठवतोय तरी पण उठायला तयारच नाही. त्याला एवढं छान वाटायला लागलं तिकडं की सांगायचं काम नाही. मम्मी परला घेऊन फिरत होते नाही का, तिला एवढं एकटीला बसायचं नाही. तो बसली तर इथून उठतच नव्हती. त्याच्यामुळं लेकरांना एवढं छान वाटलं, त्यांना बघून आम्हाला पण एवढा आनंद झाला की आपण पण जायला पाहिजे नाही का, एकदम दिवस काढायला पाहिजे मुलांसाठी. रोजच काम करतो, असं बाहेर गेलोच त्यांना अजून छान वाटतं, फ्रेश होतात नाही का. तुम्ही पण नक्की जात जा तुमच्या मुलांना घेऊन फिरायला, त्यांचा आनंदच सगळं काय सांगून जातो. इथे क्रिसमस ट्रीचं बघ किती छान सजवून ठेवलं, एकदम गिफ्ट वगैरे. आणि इथलं बघू आमचं ते घेऊन पळायला लागला, त्याची बॉल वगैरे नाही का. हो, परी पण तसेच. परीला पण एवढं सुंदर वाटलं ना तिथं, सांगायचं कामच नाही. त्यांना कुठं काय करू काय कळाना. सगळीकडं त्यांचं असं नाही का उचकपाचं, लेकरांना कसं इकडचं तिकडचं घ्यायची सवय असते, तसं पण परीला त्यांचं पण तसंच आहे की नाही का, काय घेऊन काय नाही, कुठं ठेवू असं झालं होतं त्यांना. इथं माझी बहीण म्हणते सारखंच, किती व्हिडिओ काढते, बस कर की आता, सारखंच किती शॉर्ट टाकणार आहे त्या ब्लॉगमध्ये, असं म्हणायला लागली. मी म्हटलं भाई थांब. एक तर मला सवय नाही व्हिडिओ काढायची, त्याच्यामुळे मला बॅक कॅमेरा करतात नाही, फ्रंट कॅमेरा करत नाही. त्यामुळे मला जास्त तुम्हाला मी दिसणार नाही, थोडं घेतले तरी पण मी माझ्या स्वतःला पण. जेजूला आणि माझ्या नवऱ्याला इतकी झोप आली की सारखं म्हणतात चला घरी, सारखं घरी चला. म्हणून आम्ही आता चाललो घरी म्हणजे घरी नाही चाललो, तसं आम्ही चालू हॉटेलमध्ये जेवायला. एवढी भूक पण लागली होती. तर तो ब्लॉग तर येणारच आहे, त्यामुळं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, की जेणेकरून तुम्हाला माझे ब्लॉग लाईक करा, कमेंट करा. कमेंटमध्ये नक्की सांगा की ब्लॉग कसा झाला आहे, तुम्हाला आवडला आहे की नाही, ते पण नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अजून नवीन ब्लॉग कसे आणू ते पण सांगा, जेणेकरून मी आणेल ते. बाय बाय.